नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। परवा लातूर जिल्ह्यातील भादा पोलीस स्टेशनमध्ये उजनी तालुका औसा येथील एका युवकानं पत्नी लग्नात आपली फसवणूक झाली या अशा संदर्भातलं तक्रार दाखल केली आहे। भादा पोलीस स्टेशनमध्ये त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून एकंदरीत 6 जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे। या अशा घटना, अशा बातम्या, असे गुन्हे दाखल झाल्याचे प्रकार आता नेहमीच आपल्या कानावर पडत असतात। कारण का तर तरुणांचं वेळेत लग्न न होणं, वय वाढत जाईल तसं त्यांच्यात होणारी चलबिचल आणि त्यामुळं कसं असेल का होणार त्या मार्गानं लग्न जमवणं हा जो आता पायंडाच पडत चालला आहे। अशा त्यातून ह्या घटना घडत आहेत। आता समोरचं पार्टी काही करून आपल्याला लग्नच करायचं आहे हे हेरून त्यांना जाळ्यात ओढणारी, त्यांची फसवणूक करणारी अशी लग्न जमवणाऱ्या मध्यस्थांच्या काही टोळ्याच आता राज्यभरात आहेत। त्यातही जास्त करून अशा टोळ्या तिकडं जळगाव, अकोला आदी जिल्ह्यात त्याचा जास्त हे असून इकडं अहिल्यानगर, नाशिकमध्ये पण आहे आणि आता मराठवाड्यात पण त्यांनी पाय पसरलेले आहेत असं दिसतंय। त्याला कारण काय असावं तर एक मुलीचं आणि मुलांचं जे प्रमाण आहे त्यात असलेली तफावत, दुसरं मुलाप्रमाणेच मुलीही आपलं करिअर करायचं आहे तोपर्यंत लग्न करायचं नाही, आपलं करिअर व्यवस्थित झालं, आपण स्थिर स्थावर झाल्यावर त्यानंतरच लग्न करायचं हा विचार आजच्या तरुण पिढीत बळावत चालला आहे। आणि त्यामुळं लग्न वेळेत योग्य त्या वयात होत नाहीत आणि लग्नांना मग असं त्याला ज्या त्यावेळी ते घडत नसल्यामुळं मग मुलात पण आणि मुलीत पण अस्वस्थता दिसून येत आहे। जास्त करून मुलात जास्त प्रमाणावर असलेली अस्वस्थता, त्यामुळंच या अशा फसव्या नवऱ्या आणि फसवे मध्यस्थांचं फावत आहे असंच दिसतंय। नुकतीच म्हणजे कालच्याच दैनिक दिव्य मराठीच्या आवृत्तीत एका अशा अनाथ आश्रमाची एक बातमी होती आणि हा फेक आश्रम नुसता नावाला आणि फेसबुकच्या ह्याच्यावर त्याचा अकाउंट असणारा हा अनाथ आश्रम कसा गरजू विवाह इच्छुक तरुणांना गंडवतो हे याचं त्या बातमीत सविस्तर वृत्तांत होता। आणि ही संस्था, तिचा पत्ता अहिल्यानगरचा आहे। अहिल्यानगरच्या तपोवन रस्त्यावर आमचा आश्रम आहे अशी त्यांचं त्या फेसबुकवर जी पोस्ट येते त्यात हे असतं। मात्र त्या तपोवन रस्त्यावर त्यांनी जो पत्ता दिला आहे तिथं एक मोकळा भूखंड आहे। तिथं ना त्या आश्रमाचा बोर्ड आहे ना काय, शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण इथं या नावाचा आश्रम आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही। आणि मग हे असं ऑनलाईन सगळं ते मुलाला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात। स्थळ सुचवण्याचे पैसे आगाऊ भरा म्हणतात, ते पैसे जमा झाल्यानंतर मग पुढं प्रत्यक्ष मुलगी पाहायला यायचं तर त्यासाठीची किती फी हे पण सांगतात। असं या आश्रमाच्या नावाखाली येणाऱ्या फेसबुक पोस्टवरून जवळपास अहिल्यानगर, परभणी, नांदेड, बीड जिल्ह्यातील 70 ते 80 मुलं किंवा त्यांची पालकं फसले आहेत आणि त्यांना पैसे पाठवून पण ते नागवले गेले आहेत असं
त्या बातमीचं वृत्ताचा सारांश आहे. महाराष्ट्रात 1000 मुलांमागं 925 ते 40च्या दरम्यान मुलींचं प्रमाण आहे आणि हेच प्रमाण देशात 1000 मुलामागं 935 मुली असं असल्याचं एक अहवाल सांगतो. आणि ही मुलामुलीत असणारी संख्येची तफावत ही लग्न जमण्यात येणारा एक अडथळा आहे. आता पूर्वी अगदी पाळण्यालाच कुंकू लावून लग्नाचं हे केलं जात होतं असं सांगितलं जात होतं. त्यानंतर मग मुलगी 16 ते 18 वयोगटात आली की तिचं लवकर हात पिवळे करायचे म्हणून पालक धावपळ करत होते. तर मुलगाही 20 पार झाला की त्याचं लग्न जमवून टाका असाच पालकांचा त्याच्या घरच्यांचाही होता. आता तसं नाही. आता मुलगा नोकरदार आहे का, त्याला शासकीय नोकरी आहे का, जमीन आहे की नाही आदी सगळं चौकशा केल्या जातात. आणि त्यात बसलं तर मुलगा स्थळ पाहायचं आणि लग्न जमवायचं असा मुलींच्या पालकांचा पण सध्या कल आहे. तर मुलगा हा म्हणतो मी कमावता न धमावता आहे, आत्ताच लग्न कशाला, मी माझं करिअर डेव्हलप हे करतो, मी माझ्या पायावर उभा राहतो आणि मग लग्न करू. आणि त्याचंही वय वाढत जातं. आणि मग आता बहुतांशी लग्न न झालेली मुलं ही 28 ते 35 वयोगटातल्या मुलांची संख्या जास्त आहे. आणि इकडं मुली पण 23 ते 30 वयापर्यंतच्या वयोगटातल्या मुलींची अद्याप लग्न कधी करायचं, काय करायचं आणि कधी लग्न होईल या चिंतेत असल्याचं दिसून येते. आता यासाठी सर्व समाजानं काहीतरी ठोस हे करावं लागेल. तेव्हा मग हे असले फसवे विवाह मंडळं, फसवे मध्यस्थ आणि फसव्या संस्थाच्या लुटीतून समाज वाचेल. आणि मग जे असं बोगस लग्न लावलं जातं, नवरी 1-2 दिवस त्या नवरदेवाच्या घरी थांबते, काहीतरी कारण सांगते आणि तिला वर पक्षाकडून घातलेल्या सोन्या नाण्यासह ती पोबारा करते, ती परत येत नाही. आणि त्यामुळं जो मनस्ताप होतो तोही लोकांना मनस्ताप होणार नाही निश्चित. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस थांबायचं काही चिन्ह दिसत नाही. तो थांबता थांबे नाही. त्यामुळं जनता आणि शेतकरी पण अगदी धास्तावून गेलेला आहे. काल वाशीत जो 220 मिलीमीटर पाऊस पडला तो देशात सर्वाधिक कालचा नोंद झालेला पाऊस होता अशी नोंद झालेली आहे. आजही काल वाशी असेल, इकडं गोरेवाडी ढोराळा असेल, दहिपळ असेल, इकडं उमरगा तालुक्यात असेल, असा जिल्ह्यात सर्व दूर कुठं जो पाऊस पडला पण तो दणकावून पडलेला आहे. आजही तेरचा आसपासचा भाग आणि कळंबकडच्या काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त येत आहे. आज सकाळपासूनच ढगाळ असं वातावरण असून कधीही पाऊस येईल अशी चिन्ह दिसून येत आहे. आज दुपारी धाराशिव शहरात पण पावसाची एक मोठी सर येऊन गेली आणि अधूनमधून पावसानं तुषार असा वर्षाव पण केलेला आहे. त्या पावसामुळं
अगदी जमिनी खरडून गेल्या आहेत आणि आम्ही कोणत्या जमिनीचे मालक आहोत, नक्की कोणत्या जमिनीचे मालक आहोत असे शेतकऱ्यांना प्रश्न पडले. कारण त्या जमिनीसुद्धा होत्याच्या नव्हत्या अशा त्या पाण्यानं करून सोडलेल्या आहेत. पिकं तर खरडून वाहून गेलेली आहे. अशी स्थिती सर्व दूरच आहे. एकंदरीत मग अनेक भागात पंचनामे करायला तरी जायचं कसं, एवढा चिखल त्या शेतात आहे हे आहे आणि पाऊस पण परत येत आहे. त्यामुळं पंचनामे पण काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी पंचनाम्यालाच तिथं जाता येत नाही. मग ती एक अडचण आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनानं कुठलेही निकष न लावता सरसकट सर्व शेतकऱ्यांना ह्या अतिवृष्टीसाठी झाली आहे त्याबद्दल मदत द्यावी आणि तीही अगदी सढळ हाताने द्यावी. म्हणजे येणारा दसरा, दिवाळी शेतकऱ्यांना साजरी करता येईल. नसता मग त्यांना पहिल्यासारखंच परत रडत खुतत कुणाकडून तरी कर्ज काढून हे सण साजरे करावे लागतील असंच दिसतंय. आपण आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.